पोलंडचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलंय। भारत पोलंड संबंधांच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। तसंच वर्ष अखेरीस होणाऱ्या पोलंडच्या पंतप्रधानांच्या संभाव्य कोल्हापूर भेटीच्या तयारीच्या दृष्टीनं या दौऱ्याला जास्त महत्त्व प्राप्त झालंय। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लाखो पोलिश नागरिकांना निर्वासित व्हावं लागलं होतं आणि छत्रपतींच्या 1942 ते 1948च्या कालावधीमध्ये सुमारे 5000 पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या जवळच्या करवीर तालुक्यामध्ये वळिवडे इथं आश्रय देण्यात आला होता आणि याच ठिकाणी पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळानं भेट दिली आणि यावेळी त्यांचं अगदी उत्साहात स्वागत कोल्हापूरमध्ये करण्यात आलं। यावेळी एका शालेय विद्यार्थिनीने त्यांच्या स्वागतानिमित्त पोलंडच्या भाषेत केलेल्या भाषणानंतर त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आल्याचं चित्र पाहायला मिळालं। दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक पोलंडवासियांना निर्वासित व्हावं लागलं होतं आणि त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं या ठिकाणी आसरा दिला होता आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आज पोलंडवरून एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे। अर्थातच आपण पाहताय या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती आहेत, संयुक्ताराजे छत्रपती आहेत, त्यांनी देखील या सगळ्यांना ज्या ठिकाणी हे पोलंडवासी थांबले होते त्यांना हे ठिकाण जे ते दाखवलेलं आहे आणि त्यांची भेट खरं तर या ठिकाणी घडवून आणलेली आहे। आपल्यासोबत त्याच शिष्टमंडळातील एक महिला देखील आहे, त्यांच्याशी खरं तर आपण बोलणार आहोत। संसदीय शिष्टमंडळ खरं तर आहे। How do you feel after visiting this place? We saw tears in your eyes. I can say that I had tears in each moment that I come here. We had been on a cemetery that is beautiful. We had been on a memory. We had been here, and it's amazing what you are doing. Thank you very much. Thank you for all family of Chhatrapati and all citizens from Kolhapur that they remind that beautiful story. There was a place where Polish people found their shelters, but not only shelters. Then they found here their families, sometimes love, and the fruit of that love are living now today. And there is also one Teresa with me, who is also a fruit of the love that have been here. So her mother had been here, and she survived because of hospitality of the citizens of Kolhapur. आम्ही वॉर्सोला 4 महिन्याच्या अगोदर माझी खासदार किंगाची भेट झाली आणि आमची चर्चा करत असताना ते म्हटले दिस इज माय लाईन, ही माझ्या पुढच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा चॅप्टर असणार आहे आणि मी जबाबदारी घेणार आहे की पोलंडच्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही राजकीय असतील, ज्याला राजकीय सपोर्ट लागतो, ती जबाबदारी माझी असणार आहे। ह्या 3rd टर्म आहे ते खासदार, त्यांचे नवरे सुद्धा मिनिस्टर ऑफ जस्टिस आहेत, पण ते कोणालाही काही विचारत नाहीत, पण त्यांनी जबाबदारी घेतली। माझ्या एका लाईननी त्यांनी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली। ह्याच्या पुढचं पोलंडकडनं जे काही करायचंय ती माझी जबाबदारी असेल। जसं इंडियाकडनं संभाजी छत्रपतींनी जबाबदारी घेतलेली आहे, तशी पोलंडकडनं जबाबदारी किंगा मॅडमने घेतली। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, वळवडे, कोल्हापूर।